कळत नकळत निसर्ग पण परीक्षा पाहतोय शेतकऱ्यांची. ही कुणाच्या तरी हिताची गोष्ट आहे. निर्मात्याचे हेतू क्लिअर आहेत. दिग्दर्शक जेव्हा तो असतो तेव्हा तो फक्त दिग्दर्शक असतो. तो कुणाचाही नवरा नसतो, तो कुणाचाही मित्र नसतो, तो कुणाचाही मुलगा नसतो. आता काय तक्रार राहिली आहे का काय राहिले गेले सगळे. प्रेक्षक हो, स्वामी समर्थांचे विचार आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विदारक वास्तवावर भाष्य करणाऱ्या प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित देऊळबंद 2 या मराठी चित्रपटाने तब्बल 100 कोटींचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशाचं खास सेलिब्रेशनही सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत जल्लोषात व उत्साहात नुकतंच पार पडलं. पण या यशामागची खरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? प्रवीण तरडेंनी देऊळबंद 2ची कथा शेतकऱ्यांभोवतीच का गुंफली? त्यामागे नेमका कोणता विचार दडला आहे? या प्रश्नाचं उत्तर स्वतः प्रवीण तरडे यांनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत दिलं होतं. त्यामुळे नेमकं काय म्हणाले प्रवीण तरडे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर पहिला देऊळबंद येऊन 10-11 वर्ष झाली. त्यानंतर आज देऊळबंद 2 येतोय. मध्ये वेळ गेला, पण जे सिनेमे झाले तेही त्या वेळेत तितकेच महत्त्वाचे होते. मुळशी पॅटर्न एक त्यातला महत्त्वाचा भाग होता. कारण शेतकऱ्यांसाठी एक मोठी गोष्ट मला त्यातून सांगायची होती. आता जी परिस्थिती आहे आजही बघ ना, सगळ्या बातम्या काय आहेत? अवकाळी पाऊस, यंदाचा उन्हाळा लांबणार, यंदा ओला दुष्काळ येणार, चुका चालूच आहे सगळं. तर कळत नकळत निसर्ग पण परीक्षा पाहतोय शेतकऱ्यांची. तर अशा वेळी त्यांना आधार देणारं काहीतरी येणं गरजेचं होतं. म्हणून हा सिनेमा यंदा आम्ही त्याचा घाट घातला. बरं, हा घाट चक्क मे महिन्यात घातलेला आहे आणि मे महिन्यात फक्त 2 सिनेमे आहेत. ते एक वेगळं धाडस तुम्ही केलेलं आहे. हे बघ कसं आहे, पहिला देऊळबंद आला तो कुणाबरोबर आला माहितीये का तुला? बजरंगी भाईजान आणि दृश्यम, बरोबर, आणि बाहुबली. हो, हे बाहुबली या होता 3 तेव्हा, सिनेमात right. तो होता. तरी तो 10 का 11 आठवडे चालला. अरे, उत्तम झालं. हे बघ, ही आपल्या मातीची गोष्ट आहे. अरे. ही कुणाच्या तरी हिताची गोष्ट आहे. निर्मात्याचे हेतू क्लिअर आहेत. माझ्याकडे पैसा नाही की मी खूप ह्याची पब्लिसिटी जोरात करेल. तर जी काही तोडकी मोडकी पब्लिसिटी आम्ही करतोय तुमच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचतीये, हे महत्वाचं. 5 स्टार हॉटेलमध्ये ना याचा म्युझिक लॉन्च झाला आहे, ना टीझर आलाय, ना ट्रेलर आलाय. आम्ही टीझर ट्रेलर सोशल मीडियावरूनच करतोय. कारण 1-1 रुपया वाचवून ती पब्लिसिटी करतोय. कारण 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळी ओला दुष्काळ आलता मराठवाड्यात, आम्ही आमचं हे सगळं बजेट ऑलरेडी त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ते पैसे देऊन टाकले, निर्मात्यांनी आणि आम्ही सगळे. त्यामुळे आम्ही सोशल मीडियावरूनच प्रत्येक गोष्ट लॉन्च करतोय. म्युझिक पण, टीजर पण, ट्रेलर पण. कारण उगाच माणसं जमवून त्याच्यावरचा खर्च आत्ता परवडणारा नाही आम्हाला. दरम्यान चित्रपटाच्या सेटवर प्रवीण तरडे यांचा वावर नेमका कसा असतो याबाबत पत्नी व देऊळबंद 2 चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री स्नेहल तरडे काय म्हणाल्या पहा. या खतरनाक माणसाला एवढं सांभाळणं सोपं आहे का? नवरा म्हणून नाही. आणि तरी म्हणजे दिग्दर्शक म्हणून मी सांभाळायला जातच नाही, असं एक आपण म्हणूयात. कारण थोडंसं दिग्दर्शक जेव्हा तो असतो तेव्हा तो फक्त दिग्दर्शक असतो. तो कुणाचाही नवरा नसतो, तो कुणाचाही मित्र नसतो, तो कुणाचाही मुलगा नसतो, कोणी नसतो. तो केवळ लेखक आणि दिग्दर्शक असतो. त्यामुळे त्याला सांभाळायला जायचंच नाही. शक्यतो आपण बोलणी खाणार नाहीत ह्याचा फक्त प्रयत्न करायचा, असं असतं. बरं, हे म्हणजे डेंजर. नवरा म्हणून अजिबात नाही असं त्यांनी पहिलं वाक्य म्हणालेले आहेत ते. हा, मी थोडासा म्हणजे आता काय झाले की 15-16 वर्ष आली. 16 वर्ष झाले. आता काय तक्रार राहिली आहे का काय राहिले गेले सगळे. आता जे आहे ते पदरात घेतलंय तिने आणि गंगेला मिळालं. आता झालंय. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.